पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या 3 बैठका सध्या संपल्याचं सध्या समजतंय। केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठक मात्र सुरू आहे आणि कॅबिनेट बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती आता दिली जाणार आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। मंत्री अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेला संबोधित करतील। 3 बैठका सुरू होत्या त्या आता संपलेल्या आहेत आणि त्यानंतर या संदर्भात माहिती देण्यासाठी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर 3 महत्त्वाच्या बैठका सुरू होत्या त्या संपलेल्या आहेत। दुपारी 3 वाजता या संदर्भात याच पार्श्वभूमीवर खरं तर पत्रकार परिषद पार पडणार आहे। नेमकं काय घडू शकतं? एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅबिनेट काउन्सिल ऑफ सिक्युरिटीची जी बैठक होते त्या बैठकीमधील इतिवृत्तांत किंवा कुठलीही माहिती बाहेर येत नाही। मात्र त्यानंतर झालेल्या कॅबिनेट बैठकीची त्याचबरोबर अर्थविषयक जे समिती आहे त्या समितीच्या बैठकांबाबत माहिती जी आहे ती अश्विनी वैष्णव देणार आहे। त्याचबरोबर सल्लागार समिती जी असते संसदीय कामकाज समिती त्याच्या संदर्भात एक बैठक पार पडली आहे। त्याच्या संदर्भात माहिती मिळू शकते कारण त्यामध्ये विरोधकांनी जी मागणी केली होती की संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं भारतावरती झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती, तर त्याच्यावरती देखील अश्विनी वैष्णव काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आज होणाऱ्या या बैठकीकडे फक्त देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे। खास करून पाकिस्तानचं लक्ष लागलेलं असणार आहे की या बैठकीमध्ये साधारणपणे कोणकोणते निर्णय घेतले जातात। साधारण 4 बैठका झाल्या। 4 बैठकानंतर इतरही ज्या महत्वाच्या बैठका आहेत ज्याच्यानुसार भारतामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी या दृष्टिकोनातून, म्हणजे जर भारताने पाकिस्तानवरती हल्ला केल्यानंतर भारतासोबत कोणकोणते मित्र असू शकतात या संदर्भामध्ये देखील परराष्ट्र मंत्री वेगवेगळ्या बैठका घेत आहेत। आणि भारतावरती कोणतेही आर्थिक निर्बंध जर लागले तर भारताची आर्थिक परिस्थिती काय असू शकते, त्याचबरोबर भारतामध्ये जे अन्न पुरवठा साखळी आहे ती काही डिस्टर्ब होऊ शकते का या हल्ल्यानंतर, जागतिक देश आपल्यासोबत असतील, त्या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार जो आहे आज 7 जन लोककल्याण मार्ग जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी या सगळ्या गोष्टींचा विचार होणार आहे। वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत ते सगळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगणार आहेत आणि वेगवेगळे तज्ज्ञ विषयाचे जे मंत्री आहेत त्यांना देखील या संदर्भात माहिती दिली जाणार आहे। एकंदरीत भारत पाकिस्तानवरती हल्ला करण्यासाठी चहूबाजूने विचार करत आहे आणि त्यानंतरच भारत पाकिस्तानवरती हल्ला करणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या बैठकांचं सत्र भलेही 7 जन लोककल्याण मार्गावरती सुरू असेल, मात्र यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांचे हार्टबीट जे आहेत त्यांचे हृदयाचे ठोके निश्चितपणे वाढवणारे आहेत। नक्की शिवाजी, काय नेमकं संबोधित केलं जातं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।